नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण आरीवर्कचं मटेरियल बघणार आहोत. हे कुंदन आहेत मल्टी कलरचे. याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी येतात. मल्टी कलर येते, हर एक कलरचे कुंदन असतात. सेप पण वेगळे येतात याच्यामध्ये. आणि ह्याच्यासारखे वेगळे सेप वगैरे आपल्याला जसे ब्लाऊजला लावायचे तसे आपण लावू शकतो, जशी आपली डिझाईन आहे. त्याच्यानंतर मी भरपूर आणून ठेवलेले आहेत, कारण वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज आपल्याकडे येतात कस्टमरचे, त्याच्यामुळे आपल्याकडे हवे आहेत ते. आणि हे हलकासा गोल्डन कलरचे मोती आहेत. याच्यामध्ये 3-4 कलर येतात. आणि हे जास्त व्हाईट पण आहेत, आणि हे गोल्डन आहेत, हलके गोल्डन पण. आणि हे चॉक आहे, जे आपल्याला ब्लाऊजचं माप घेतो तेव्हा आपल्याला लागणार आहे, त्याच्यासाठी हे आणलेलं आहे मी. आणि हे डोली धागा आहे. डोली धागा आपल्याला लागतो फ्रेंच नोट वगैरे लावण्यासाठी. आणि हा B7000 ग्लो आहे, जे आपल्याला कुंदन वगैरे चिपकवायला लागतो, त्याच्यामुळं आपल्याला हवा येतो. आणि कट बीट्स आहेत माझ्याकडे, जे मी आणलेले आहेत. हे गोल्डन कलरचे आहेत, गोल्डन कलरमध्ये. आणि हर एक व्हेरायटी येते याच्यामध्ये. हे पाईप आहेत, हे गोल्डन कलरचेच आहेत हे पण. आणि हे जरदोजी आहे, ते गोल्डन कलरची प्लेन आहे. याच्यामध्ये डिझाईनची पण येते. हे सिल्वर कलरची डिझाईनचे आहे. याच्यामध्ये कलर पण असतात, एक साधे असते आणि एक डिझाईनचे असते, ज्याच्यामध्ये कलर पण असतात. मी कॉपर कलर आणि गोल्डन कलर असे 3 कलर घेऊन आलेले आहे डिझाईनमध्ये, कॉपर, गोल्डन आणि सिल्वर. याच्यामध्ये कटबीट्समध्ये अलग अलग कलर पण येतात, ज्याच्याकरून आपल्याला बनवायला. हे कस्टमरचे काही ब्लाऊज बनवले होते त्याचे राहिलेले आहेत. आणि हे पण कटबीट्स आहे, जो कलरफुल. आणि हे गोल मोती आहेत, जे बीट्स आहेत. हे A स्टारचे बीट्स आहेत, जे 0 नंबरचे आहेत. आपल्याला A स्टारचेच घ्यायचे आहेत, कारण आपल्याला कॉपर कलरचे आहेत हे, जे कलर जाणार नाही. आणि गोल्डन कलरचे आहेत, याचा कलर बिलकुल जात नाही. A स्टारच्या ह्याचा मण्याचा बिलकुल पण जात नाही बीट्सचा, तर आपल्याला हेच वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपण रेडीमेड चेन आणलेले आहे. जे रेडीमेड ब्लाऊज असतात त्याला आपण आरीवर्क करू शकतो रेडीमेड ब्लाऊजला, म्हणून रेडीमेड चेन आणलेले आहे मी. जे रेडीमेड आपण B1000 ग्लोनी चिपकू शकतो, अशी चेन पण येते मोत्याची रेडीमेड, ते पण आणलेले आहे मी. रेडीमेड काही ब्लाऊज येतात माझ्याकडे. आणि हे थोडेसे मॅट गोल्डमध्ये आहेत, कारण जर आपण डार्क घेतला कलर याचा तर हे कलर जाऊ शकतो, त्याच्यामुळं असाच कलर घ्यायचा आहे तुम्हाला. हे राईस मोती आहेत, अशीच लाईन येतात त्याच्या, तर आपल्याला अशाच लाईनवाले घ्यायचे आहेत. आणि असाच कलर हवा आहे, जास्त डार्क नको आहे. जास्त डार्क कलर घेताल तुम्ही बीटचा. हे गहू मोती आहेत, आणि हे गोल मोती आहेत. हे पण असे आपण ब्लाऊजला यूज करतो. हे पण असेच लाईनमध्येच येतात हे, तर मी पूर्णच लाईन आणलेले आहे. आणि हे गहू मोती आहेत व्हाईटवाले. आपल्याला टेप बी हवा असतो, कारण आपण. आणि हे पॉलिस्टर हवा आहे आपल्याला, 100% पॉलिस्टर जे असतो, गोल्डन कलर असो या कुठलाही कलर असो थ्रेडचा, आपल्याला ब्लाऊजच्या ह्याने. आणि हे ग्लो पेन आहेत, जे आपण स्टोन वगैरे चिपकवतो, ते ग्लो पेन आणलेले आहेत मी. आणि हे थ्रेड जे आहेत ते पॉलिस्टरच आहेत, जे आपल्याला अलग अलग ब्लाऊजला लागतात कलरफुल, ते आणलेले ठेवलेले आहेत मी. हे सगळे थ्रेड लागतात आपल्याला अलग अलग व्हेरायटीचे. हे पण थ्रेड लागतात, कारण आपल्याला वेगळं जे काही डिझाईन वगैरे बनवायची असली तर कटर लागते, कैची, आणखीन हे आपल्याला स्केल वगैरे लागते, ग्लास पेन्सिल पण लागते आपल्याला डिझाईन वगैरे बनवायला ब्लाऊजच्या याच्यावरती. आणि माझ्याकडे हे भरपूर सारे आरीवर्कच्या सुया आहेत, ज्याला मी डोली धाग्याने पॅक केलेला आहे. जे हातातनं आपल्याला घाम आल्यामुळं हाताला ते सटकण्याची हे असते, त्याच्यामुळं मी डोली धाग्याने त्याला टाईट केलेला आहे. तर माझ्याकडे भरपूर सारे अशा आरीवर्कच्या सुया आहेत, बघू शकता, भरपूर सारे आहेत. अलग अलग व्हेरायटी आहे ह्याच्यामध्ये. आणि हे छोटी सुई आपल्याला लागते. आणि हे काळे मणी पण लागतात, जेव्हा आपण देवी वगैरे बनवतो तेव्हा आपल्याला गळ्या बनवायला काळे मणी लागतात. त्याच्यानंतर आपण हे जरी थ्रेड आहे, हे आपल्याला चेन टिच वगैरे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला जरी थ्रेड लागतो, ज्याच्याकरून आपण ब्लाऊज कटिंग वगैरे केलं तर ते निघू नाही धागा वगैरे, म्हणून ते जरी थ्रेड आपल्याला चेन टिच वगैरे करायला लागते. तर हे 4
2ची आहे. तर तुम्ही 442 असा नंबर पण सांगून घेऊ शकता तुम्ही. तर मी हे घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये खूप सारे व्हेरायटी पण येते ब्लाऊजच्या ह्याने जरी थ्रेडमध्ये. तर भरपूर सारे व्हेरायटीचे मी आणून ठेवलेले आहेत. कस्टमरचे ब्लाऊज येतात तेव्हा आपल्याला अलग अलग कलर लागतात, त्याच्यामुळं मी पुरा बॉक्स घेऊन आलेले होते. तर आपल्याला आणि आता हे असे छोटे छोटे खूपच छोटे असे बीट्स पण भेटतात, जे आपण ग्लो लावून डायरेक्ट फ्लावर वगैरे बनवतो तेव्हा ग्लो लावायचा आणि त्याच्यावर असं फक्त पसरायचं त्याला घेऊन. खूप छान डिझाईन बनते याची. तर मी 2 कलरमध्ये आणलेला आहे, मॅटमध्ये एक आणलेला आहे, गोल्डनमध्ये एक आणलेला आहे. तर मी असे 2 पॅकेट घेऊन आलेले आहे. जेव्हा आपल्याला फ्लावर वगैरे काय बनवायचं असेल तेव्हा लागतात, त्याच्यासाठी मी घेऊन आलेले आहे. हे पूर्ण मटेरियल आहे आरी वर्कचं, जे मी काल घेऊन आलेले होते. हे बघू शकता खूप सारा मटेरियल. प्लीज सांगा व्हिडिओ कसा लागला, कारण कस्टमरचे ब्लाऊज येत राहतात आणि नवीन नवीन मी आता ब्लाऊज व्हिडिओ जर आवडला आहे तर तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे माझे नवीन चॅनल आहे माझं, सगळे शेअर करा, माझ्या लाईक करा, नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.